नमस्कार, मी साक्षी वाघमारे कोळीकट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण कोलंबीचं लोणचं बनवणार आहोत। तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 किलो कोलंबी घेतली, स्वच्छ धुवून त्याच्यातले धागे काढून घेतलेत। आता 1 इंच आलं घेतले आणि 10-12 पाकळ्या लसणाचे घेतल्यात। हे छान असं ठेचून घ्यायचे। आता हे कोलंबीमध्ये ॲड करायचे। त्याच्यानंतर 1 छोटी वाटी मीठ घेतलेलं आहे। मीठ थोडं जास्तच घ्यायचं आहे। 1 चमचा हळद घेतली आहे। आता हे छान असं कोलंबीला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचे कोलंबी। लवंगा, मेथी, जिरं, बडीशेप, धने, काळी मिरी आणि राई हे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस अगदी लो ठेवायची आहे आणि छान सगळं भाजून घ्यायचं आहे। हे आपण साधारण अगदी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात त्या 25 ग्राम आणि राई थोडीशी जास्त आहे, म्हणजे 1 वाटी। अगदी छोट्या वाट्या आहेत त्या भरून घेतली आहे राई आणि धणे। हे छान थोडंसं भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्याच्यानंतर थोडं थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। इथे मीठ, गरम मसाला, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, हळद, विनेगर आणि हिंग। कढई गरम करत ठेवले। याच्यात आपण 3 ते 4 पळ्या तेल घ्यायचे। तेल गरम झाल्याच्या नंतर इथे मी 10-12 पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या याच्यात टाकायचे। थोडं लसूण परतला की याच्यात 1.5 चमचा हिंग टाकायचे। 1 चमचा हळद, 1 छोटी वाटी घरगुती मसाला, तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा मीठ। आता मिक्स करून घ्यायचे आणि आपण जो मसाला बनवलाय खडा मसाल्याचा तो याच्यात 1 वाटी घेतलाय। छोटी वाटी आहे म्हणून मी पुन्हा अर्धा वाटी टाकले। हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे, म्हणजे साधारण 1.5 वाटी मसाला घेतलाय आपला लोणच्याचा। आता याच्यात कोलंबी टाकायची मॅरिनेट करून घेतलेली। कोलंबी मॅरिनेट करून ठेवलेली, त्याचं हे पाणी सुटलेलं असतं ते आपल्याला घ्यायचं नाही, ते टाकून द्यायचे। आता ही कोलंबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। कोलंबी मिक्स करून झाली की 1 वाटी छोटे विनेगर घेतले तो याच्यात ॲड करायचे। तुम्ही विनेगर ऐवजी लिंबाचा रस घेतला तरी सुद्धा चालेल। आता झाकण ठेवून कोलंबी 10 मिनिटं शिजवून घ्यायचे आणि हे पाणी असतं ते पूर्ण सुकून घ्यायचं, म्हणजे कोरडी करून घ्यायची कोलंबी, त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे। थोडंसं मी तेल पुन्हा गरम करून टाकलेलं आहे याच्यात। आता हे मिक्स करून घ्यायचे आणि आपला कोलंबीचा लोणचं तयार आहे। आता एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचे। बाहेर ठेवलं तर 8 दिवस चांगला राहतो, फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस चांगला राहतो। हा कोलंबीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझ्या चॅनलचे रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळतील।